मित्रांनो, आपण अनेक वेळेला काही बिझनेस मीटिंग्सला जातो, काही कॅज्युअल मीटिंग्स असतात, कित्येक वेळेला आपण नेटवर्किंगच्या इव्हेंट्सला जात असतो, काही वेळा फॅमिली गेट टुगेदर असतं आणि नवीन नवीन लोकांच्या गाठीभेटी होतात. पण या नवीन लोकांच्या गाठीभेटी झाल्यानंतर त्यातनं अनेक चांगल्या गोष्टी निष्पन्न होऊ शकतात. एक चांगलं कनेक्शन होतं, एक चांगलं रिलेशनशिप बिल्डअप होऊ शकते आणि ही लॉंग टर्म रिलेशनशिपसुद्धा बिल्डअप होऊ शकते. आणि आज आपण असा विचार करणार आहोत की अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी स्टँड आउट कसं व्हायचं, हाऊ ॲम आय गोइंग टू बी लायकेबल. याला थोडंसं असंही म्हणता येईल, हाऊ टू अचीव आर्ट ऑफ स्मॉल टॉक. आज स्मॉल टॉक करत असताना खरं आपण काय करतो, तर वी आर ब्रिजिंग अ गॅप बिटवीन a stranger and a one who can have a long connection. ही आपण गॅप भरून करत असतो. आणि म्हणूनच आज ह्याच्यामधल्या प्रत्येक ॲक्टला, प्रत्येक शब्दाला खूप मोठं महत्त्व आहे आणि त्याच गोष्टी इथं आपण बघणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे BL जोशी. मी एक लाईफ कोच आहे, इमेज कन्सल्टंट आहे आणि आज हाऊ टू लर्न अ आर्ट ऑफ अ स्मॉल टॉक हा विषय आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ऑलवेज स्टार्ट विथ द जेन्युइन स्माइल. बघा, परमेश्वराने आपल्याला दिलेली देणगी आहे सुहास्य वदन. आज एखाद्याशी गाठ पडल्यानंतर त्याची इच्छा असो या नसो, आपण एक सहज सुंदर हलकं एक जर स्माइल दिलं तर केवढा बदल बघतो. एरवी न बघणारा, न बोलणारा माणूससुद्धा आपल्याला प्रतिसाद देऊ शकतो. आणि जेव्हा एखादं स्माईल दिलं जातं त्यावेळेला जे टेन्शन आहे हे टेन्शन एकदम कमी होतं, एका पॉझिटिव्ह नोटला सुरुवात होते. पण हे स्माईल देत असताना आज आपल्याला आय कॉन्टॅक्ट ह्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे की आपलं स्माईल आणि आय कॉन्टॅक्ट याचा उत्कृष्ट संगम असेल ना तर ते जेन्युइन स्माईल वाटतं. आज आपण एखाद्या व्यक्तीकडे बघून उगाच खोटं खोटं हसलं ना, ते खोटं खोटं हसतं हे ताबडतोब जाणवतं आणि त्याच्यामध्ये ती माणूस बोलायला तयार नसतो. ही कॅन ऑलवेज आयडेंटिफाय दॅट वी हॅव गॉट सम हिडन इंटेन्शन. आणि आज आपलं कुठलंही हिडन इंटेन्शन नाही आहे हे जर दाखवायचं असेल तर माझ्या चेहऱ्यावर एक जेन्युइन स्माईल येणं आवश्यक आहे आणि त्यातनंच संभाषणाला, कॉन्व्हर्सेशनला, सुसंवादाला निश्चितपणे चांगली सुरुवात होणार आहे. दुसरा त्यातला भाग आहे, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो त्यावेळेला ऑलवेज यूज ओपन एंडेड प्रश्न. हाच आपण क्लोज एंडेड प्रश्न आणि ओपन एंडेड प्रश्न हे प्रामुख्याने प्रश्नामधले असलेले प्रकार आहेत. पण आज जर आपण एखाद्या व्यक्तीला जो मोकळेपणाने उत्तर देण्याची संधी उपलब्ध करून दिली, ओपन एंडेड क्वेश्चन, तर आपला त्याच्यामधला संवाद हा अतिशय चांगला संवाद होणार आहे. आज हा संवाद करत असताना, हां मग तुम्ही काय करता, व्हॉट इज युअर बिझनेस, व्हॉट इज युअर प्रोफेशन, असं डायरेक्टली न विचारता त्याला बोलण्यास प्रवृत्त करणे. त्याचे इंटरेस्ट काय आहेत, त्याच्या हॉबीज काय आहेत, तो कुठली गोष्ट तन्मयतेने मन लावून करतो हे त्याला विचारायचे. आपण असंही म्हणू शकतो, हाऊ डू यू स्पेंड मोस्ट ऑफ युअर टाईम, ऑर व्हॉट हॅज ब्रॉट यू हिअर, तुम्ही आज इथे कसे. बघा, या प्रश्नातनं सकारात्मकता निश्चित निर्माण होते आणि समोरच्या माणसाला तो आज इथं असण्याचं प्रयोजन सांगायला आनंद होतो आणि तो अतिशय आनंदाने आपल्याशी शेअर करू शकतो. आणि एकदा शेअरिंग झाल्यानंतर दोघांमधलं कनेक्शन, रिलेशनशिप ही अतिशय चांगली होणार आहे आणि याच्यामधनं आपण निश्चितपणे आवडणारी व्यक्ती ही घडूच. तिसरा महत्त्वाचा भाग आहे, मॅच द एनर्जी ऑफ ए नेक्स्ट पर्सन. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटत असतो ना, प्रत्येकाची एक एनर्जी असते. काही जण हे थोडेसे शांत असतात आणि अशा शांत स्वभावाच्या व्यक्तीला भेटताना आपण एकदम ॲग्रेसिव्ह होऊन चालणार नाही, तर आपल्याला पण थोडंसं कूल डाऊन व्हायला पाहिजे, काम व्हायला पाहिजे. सो व्हॉट यू आर डुईंग इज यू आर क्रिएटिंग अ रॅपो, यू आर क्रिएटिंग अ मिरर इमेज
आणि ह्याच्यातनं एक चांगलं कनेक्शन बिल्डअप होऊ शकतं. एखादी व्यक्ती एकदम एन्थुसियास्टिक असेल तर सेम एन्थुसियाझम शुड कम आउट ऑफ यू अँड मिरर हिज एन्थुसियाझम. बघा, आपल्या दोघांमधले संबंध हे किती दृढ होऊ शकतात. त्यामुळे हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे की मॅच द एनर्जी ऑफ अ नेक्स्ट पर्सन. तिसरा त्यातला एक भाग आहे की आज आपण वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या निमित्ताने जेव्हा भेटू असू ना, तर प्रत्येक वेळेला त्याच्याशी काय बोलायचं या संबंधी आपल्याकडे तयारी असेलच असं नाही, ऐन वेळा ते सुचेलच असं नाही. कदाचित आपला ब्रेन हा त्यावेळेला सपोर्ट नाही करणार आणि आपण थोड्याशा ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये येऊ, काय करायचं ते कळणार नाही. अशा वेळेला असं अपेक्षित आहे की आपण कुठल्याही व्यक्तीला जर भेटत असू ना, तर काही विषय, मग ते वेदर संबंधी विषय असतील, एखाद्या रेस्टॉरंट संबंधी असतील, एखाद्या डेस्टिनेशन संबंधी असतील, एखाद्या मूव्ही संबंधी असतील, एखाद्या पुस्तकासंबंधी असतील. आज असे काही विषय आपल्याकडे तयार ठेवायचे आपल्या खिशामध्ये, ज्या योगे ऐन वेळा काही सुचलं नाही आहे तर वी कॅन रिकलेक्ट टू दोज सब्जेक्ट विच इज अ पार्ट ऑफ युअर पॅकेट. आणि त्याच्यात त्यानंतर एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे प्रॅक्टिस आर्ट ऑफ ॲप्रिसिएशन. आज प्रत्येक व्यक्तीला प्रशंसा आवडते, स्वतःची प्रशंसा आवडते. आणि मदर टेरेसा असं म्हणतात की एव्हरीबडी गोज टू स्लीप विथ वन हंगर अँड दॅट हंगर इज ऑफ ए ॲप्रिसिएशन. आज तुम्ही कुठल्याही व्यक्तीला भेटल्यानंतर त्याच्यामधले असलेल्या जेन्युनली चांगल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही त्याला ॲप्रिसिएशन केलं तर त्याला कोणालाही निश्चित छान वाटेल. आज त्या व्यक्तीचं अवलोकन करून, निरीक्षण करून त्याच्यामध्ये काय चांगलं आहे हे शोधण्याचं ऑब्झर्वेशन स्किल्स आज माझ्याकडे असायला पाहिजे. पण हे करत असताना आपण कुठे अतिशयोक्ती करत नाही आहे ना, खोटं काही बोलत नाही आहे ना, फेक काही करत नाही आहे ना, ह्याचीही जाण कायम लक्षात ठेवली पाहिजे. कारण तुम्ही केलेलं फेक ॲप्रिसिएशन हा समोरचा माणूस हा ताबडतोब ओळखू शकतो. आणि जेन्युइन ॲप्रिसिएशन इज लाईक्ड बाय ईच अँड एव्हरी पर्सन अँड इन टर्न यू ऑल्सो बिकम अ लाईकेबल पर्सन. आणि त्यातला शेवटचा महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीशी आपला प्रथम संवाद होत असतो, स्मॉल टॉक होत असतो आणि यू आर गेटिंग अपार्टेड फ्रॉम दॅट पर्सन, आपण त्यापासून लांब राहणार आहोत, जाणार आहोत का, त्यावेळेला आपल्याला जाताना सुद्धा एक लास्टिंग इम्प्रेशन सोडायची आवश्यकता आहे की येस, इट वॉज प्लेजर टॉकिंग यू. आय अप्रिशिएट द वे यू शेअर द थिंग्स विथ मी. आय सिन्सिअरली appreciate your this and this specific precise quality. I appreciate your thoughtful ways of thinking. जे काही तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल वेगळं वाटलं असेल हे निश्चितपणे जाताना त्याला सांगा. गिव्ह दॅट लास्टिंग इम्प्रेशन. कारण जसं फर्स्ट इम्प्रेशन जसं महत्त्वाचं आहे त्यावेळेला त्याच्यापासून लांब होत असताना द लास्ट इम्प्रेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. मेक इट ॲज ग्रेसफुल ॲज यू कॅन. असं म्हणतात की तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्ही काय बोललात ह्यापेक्षा त्या व्यक्तीला तुम्ही किती सुंदर फील दिलात, दिस इज वॉट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. आणि ह्या ज्या टिप्स आहेत या टिप्स आपण व्यवहारात वापरूया, व्यवसायात वापरूया आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, सोशल आयुष्यामध्ये आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ शकता. आय एम शुअर यू मस्ट हॅव लाईक दिस टिप्स. आपण निश्चितपणे आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.